गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. गणपती बाप्पा घरी आले की थोड्याच दिवसात ज्येष्ठा गौरी देखील घरी येत असतात आणि ही गौराई आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी घेऊन येत असते. तर मी आज तुम्हाला ज्येष्ठा गौरीची कहाणी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. कहाणी ज्येष्ठा गौरीची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो गौर आणून काय करू, तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणे. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाबा बाजारामध्ये जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहे, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबापुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरम बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबीला करता कन्या पाहू लागली. तो मडकं आपल्या कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाली. सगळीजण आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणू लागली. घावन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अग अग ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गुळ आणला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू. तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या काही म्हशी पाहिजे असतील तितके खुटे पुर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. वासरं सुद्धा धावत आली. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचत्या कशी करू. तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक. हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोठ्यामध्ये टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाणी जावं. 2 खडे घरी आणावी. ऊन पाण्याने धुवावी. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. सवासणीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सफळ संपूर्ण हो. ज्येष्ठ नक्षत्रावर जी देवी येते तिला ज्येष्ठा लक्ष्मी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा देखील या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली वाईट बाजू, डावी उजवी बाजू अशा 2 विरोधी बाजू या असतातच. समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन,
म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन, जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे की समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसली. तेथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्वत्थाच प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये. त्यामुळेच आपण शनिवारी बघत असतो की अनेक महिला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करत असतात, तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करत असतात. तिसऱ्यावर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता. तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. या 2 गौरींमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते, दुसरी आणतात ती ज्येष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने 8 पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मीचा देखील समावेश असतो. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते, कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते. तसेच गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये 12 गौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तींचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे. कहाणी महालक्ष्मीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव पाट माधव राणे आणि नावडतीचं नाव चिमादेव राणे होतं. त्या राजाला एक शत्रू होता. त्याचं नाव नंदमनेश्वर होतं. तो क्षणी उडे, क्षणी बुडे, क्षणी अंतराळी जाई, क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा वाळत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोकांना बोलवले. नंदमनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरीत एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई आई मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, बाबा तू गरीबाचा पोर, 4 पावलं पुढे जा, झाडाआड वाळी भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली. म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढे गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना नंदमनेश्वर काही सापडला नाही. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं फार रात्र झाली. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढं मध्याह्न रात्री काय झालं, नागकन्या देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा सांगू लागल्या. पोराने विचारलं, बाई बाई यानं काय होतं? त्यांनी सांगितलं, पडलं जडलं सापडतं, मनी चिंतलं कार्य होतं. इतकं केल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरी जाती जागती झाली. तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसा यांनीही मागितला. तसा देवीनं दिला. राजाच्या शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भंडार मिळेल, माडीशी माडी बांधेल, नवलवाट नाव ठेवील, तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली, परसात आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजात जाऊन सांगितली. राजाने चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता. त्यानं याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावू धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला. त्यानं राजाला विचारलं, राजा राजा आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलावलं? राजा म्हणाला, भिवू नको, घाबरू नको, माझा वैरी नंदमनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात, याचं काय कारण ते सांग. राजाला पोर म्हणाला, राजा मी मारला नाही, पण तो देवीच्या वरानं मेला. राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कोठे भेटलास? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो, त्यांच्या पुढे थोडा गेलो, शिळी भाकरी झाडाआड करून खाली, येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्यांची मी चौकशी केली. पुढे मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली.
सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल, अर्ध राज्य मिळेल, अर्ध भंडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवलवाट नाव ठेवील, असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तर पूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तो तुझं बोलवणं आलं. राजानं हकीकत ऐकली, आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिलं, भंडार अर्ध दिलं, माडीशी माडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवल म्हणून म्हातारीचा पोर आनंदानं वागू लागला. ही बातमी राणीला समजली. राणीनं नवलवाटाला बोलावणं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं. नवलवाटानं तातू दाखवला. तिला सांगितलं, आश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशी 16 सुतांचा तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. 16 अर्घ्य द्यावीत. मग धूप दीप दाखवावा. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. या प्रमाणात दर आश्विन मासी करावं. स्वतः तिनं वसा समजून घेतला. ते व्रत ती पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झालं, राजा राणीच्या महाली आला. सारी पाठ खेळू लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हे काय म्हणून विचारलं. राणीनं तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरी हारे बहू, दोरे बहू, कांकणे बहू, कळावे बहू, व्रताचं सूत तोडून टाक, मला याची गरज नाही. पुढे रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासीने तो तातू नवलवाटाला दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला. त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. हा म्हणाला, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. तिनं सांगितलं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा तातू तिच्या हवाली केला. वसा सांगितला. पुढे आश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाट माधव राणीचे महाली गेली. महालक्ष्मी तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली. तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती पाट माधव राणीला म्हणू लागली, अगं अगं पाट माधव राणी, पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे? राणीनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी काही नाही. तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली, अगं अगं पाट माधव राणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणीनं उत्तर दिलं, म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही. तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाट माधव राणीला हाक मारली, अगं अगं पाट माधव राणी, पुत्राची माय, म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणी म्हणाली, म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिने शाप दिला. तो काय दिला, सवतीच्या नहाने डाराडुरी करत असशील, अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील. इतकं राणीने ऐकलं. खदा खदा असली. पुढे म्हातारी निघून गेली. तो चिमादेव राणीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिने चिमादेव राणीला विचारलं, अगं अगं चिमादेव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? तिने उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच. राणी म्हणाली, कशानं ओळखावी, कशानं जाणावी? तो ती सकाळी कुवारीन झाली, दुपारी सवाशीन झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. अशा तिन्ही काळा तिनं तिला पालटून दाखवल्या. नंतर राणीनं तिला घरात बोलावलं. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, चौरंग बसायला दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवी समोर दोघे जण घागरी फुंकू लागले. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजाने चौकशी केली. शिपायांना हाक मारली. नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली. राजाचा हात धरला. मंदिरात घेऊन गेली. सारी पाठ खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली. तसं राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ? राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणी डाराडुरी करेल. अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडेल. तशी चिमादेव राणीनं तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये. तसं देवीने सांगितलं की राजा तिला 12 वर्षे वनात तरी धाडेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजानं तिला रथात घातलं. वाड्यासमोर घेऊन आला. पाट माधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू सामोर ये.
तशी ती फाटकं तुटकं नेसली, घाणेरडी चोळी अंगात घातली, केस मोकळे सोडले, कपाळी मळवट भरला, जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली. तो राजाने विचारलं की ओरडत किंचाळत कोण येत आहे, भूत आहे की खेत आहे? शिपायांनी सांगितलं, भूत नाही, खेत नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाट माधव राणीला वनात नेली. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळू मुळू रडू लागली. तसं शिपायाने सांगितलं, बाई बाई रडू नको, आम्ही तुझ्या हातचे खाल्ले प्यायले आहे, आमच्याच्यानं काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो, पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले. राणीला तिथे सोडून दिलं. आपण निघून नगरात आले. नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली. पहिल्यांदा कुंभाराच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते, परंतु एकही कळस उतरेना. त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आला आहे, तो ही सापडली. त्यांनी तिला हकलून पिटवून लावली. पुढे ती कासाराच्या आळीमध्ये गेली. तो तिथं नव्या राणीला चोडा करत होते, पण एकही चोडा उतरेना. तेव्हा चौकशी केली, नवा माणूस कोण आला आहे, तेव्हा ही सापडली. लोकांनी तिला हकलून पिटवून लावली. तेथून निघाली ती सोनाराच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते, तो एकही दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली, नवा माणूस कोण आला आहे, तेव्हा ही सापडली. त्यांनी तिला हकलून पिटवून लावली. तिथून निघाली ती साड्यांच्या आळीमध्ये गेली. तिथं नव्या राणीला नव्या साड्या विणीत होते, पण एकही साडी उतरेना. मग त्यांनी चौकशी केली, नवा माणूस कोण आला आहे. इकडे तिकडे पाहू लागले, तो ही सापडली. मग तिला तिथून देखील हकलून लावलं. पुढे ती रानामध्ये गेली. जाता जाता ऋषींची गुफा दृष्टीस पडली. तिथं गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली सर्वासारव करी, पूजेचं मांडून ठेवू, तशी तिनं 12 वर्षे सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथं झाड सारवण कोण करतं, त्यानं माझ्या समोर यावं. तशी ती ऋषींच्या पुढे आली. नमस्कार केला. ऋषींनी झाड सारवण्याचं कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली. ऋषींनी पोथ्या पुस्तकं वाचवून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली. रात्री घागरी फुंकवल्या. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली. तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागवली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हा देवीनं शाप दिला, या झाडाखाली सगळी तयारी कर, पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव, फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळ्याचा पंखा ठेव, त्याला सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल, तहानलेला असेल, त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील, ते ही असली सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगितलं. नंतर राजा इथं येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले, पोटभर फराळ केला, पाणी प्यायला, कापुरी विडा खाल्ला, आत्मा थंड झाला. पुढे राजानं शिपायांना विचारलं, इथं मी पाणी प्यायलो, फराळ केला, विडा खाल्ला, याला सगळ्याला पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा आला? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजाने अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यायलो, आमच्याच्यानं काही तिला मारवलं नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. राजा म्हणाला, असं असेल तर तिचा आसपास शोध करा. शिपाई निघाले. ऋषींच्या गुफा पाहिल्या. तिथं ही सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं. राजा उठला, ऋषींच्या गुफेत गेला. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळचा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितला. नंतर तिला हवाली केलं. तसं उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढे राजानं तिला रथात घातलं. आपल्या नगरी घेऊन आला. बाहेर उभा केला. राणीला निरोप पाठवला. राजा पाटमाधव राणीला घेऊन येत आहे, त्याला तू सामोरी ये. तशी राणी न्हाली, माखली, पितांबर नेसली, शाल जोडी पांघरली, अलंकार घातले, नगराच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोर गेली. राजानं विचारलं, वाजत गाजत कोण येत आहे, नागकन्या की देवकन्या? तसं शिपायाने सांगितलं, नागकन्या नाही, देवकन्या नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला, तू जर अशी सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजानं चिमादेव राणीला उचलून रथात घेतली आणि दोघींसह वाजत गाजत आला. सुखानं राज्य करू लागला. जशी पाटमाधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली, तशी तुम्हा अम्मावर न कोपो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण हो. आता मी तुम्हाला भगवान श्री गणेशांच्या काही कथा सांगणार आहे.
त्यामुळे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. भगवान शिवाचे पुत्र श्री गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलींबरोबर झाले. असे सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली. लोक परंपरेत याला शुभलाभ असे म्हणतात. गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले. त्यांचे लग्न होत नव्हते. या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने आपल्याला मिळते. गणपतीच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत आणि कोणत्या निषिद्ध केल्या जातात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करणे निषिद्ध मानले जाते. पण त्यामागील दंतकथेबद्दल तुम्हाला माहीत आहे का? पौराणिक कथेनुसार राजाची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेशजी गंगेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करत होते. पौराणिक कथेनुसार भगवान तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते, गळ्यात रत्नांची माळ होती, कमरेत रेशमाचे पितांबर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होते. गणपतीचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपश्चर्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचर्य आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. हे ऐकून तुळस संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की तुझे 1 नाही 2 विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली. तेव्हा गणेशजी म्हणाले की तुझे लग्न शंखचूर्णा नावाच्या राक्षसासोबत होईल, पण तू रूपाचे रूप धारण करशील. ते म्हणाले की कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल, पण तुझा वापर माझ्या पूजेमध्ये करणे निषिद्ध असेल. त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते. हे पूजेच्या साहित्यात वापरले जाते. तुळस ही भगवान विष्णूंची आवडती आहे. तुळशीशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. यामुळे त्रास होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असले की ते त्यात विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामामध्ये साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजींकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषक राज या दोघांचे लक्ष वळवायचे. त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागली. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच. तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धी सोबत लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धी सोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तिथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीमध्ये रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून तुटायला लागले. कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवाने अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व
सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रामध्ये केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल, हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलं आहे. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण हे होऊ शकत नाही. एकदा शिवाप्रमाणे गणेशाने भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले. ते शिवाचे अनन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशासोबत युद्ध करू लागले. गणेशाने त्यांना धूळ साठवली. तेव्हा परशुरामने शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला, ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.